श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुम्ही तुमच्या सांसारिक जीवनात इतके व्यस्त आहात की तुम्ही सांगितलेल्या संदेशाचे पालन करू शकत नाही. कधी कधी मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला जे काही संकेत देतो तुमच्यासाठी काही शुभ संकेतही असतात आणि कधी कधी काही संकटांच्या पूर्वी मी तुम्हाला काही संकेतही देतो, पण तुम्ही मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता आणि मग माझा धावा करू लागता, माझ्याकडे येऊ लागता आणि परत त्याच गोष्टींसाठी माझी प्रार्थना करू लागता. पण मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की कधी कधी ऐन वेळेवरती जेव्हा तुम्ही काही संकटांचा सामना करता त्या गोष्टींसाठी तुम्ही तयार असणेही तितकेच आवश्यक आहे. स्वतःचे धैर्य बनवून ठेवा, कारण कधी कधी वेळ कठीणही येते, पण देव तुमची साथ देतात हे तुम्ही पूर्णपणे विसरून जाता. तुम्ही ज्या अडचणीत त्या अडचणीतून निघणारे मार्गही मीच तुमचा देव तुम्हाला देत असतो. तुमच्या प्रार्थनेचे उत्तरही तुम्हाला अपेक्षेप्रमाणे प्राप्त होत असतात, पण कधी कधी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. म्हणून मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की हे संदेश नुसतं ऐकून बाजूला करण्यासाठी नाही, तर तुमच्या मनावर चांगला परिणाम व्हावा, तुम्हाला काही संकेत मिळावे यासाठी तुम्ही त्याचे ध्यानपूर्वक मनन करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, एकमात्र वास्तविक अस्तित्व आहे. मी विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे. जर या विश्वातील प्रत्येक गोष्ट मी निर्माण करू शकतो, तर तुमच्या संकटांनाही पार करण्याची ती समृद्ध शक्ती मी तुम्हाला देऊ शकतो. ती तुमच्यात असलेली जिद्द निर्माण करा. जर तुम्ही कधी तुम्हाला वाटत असेल की मी हरू शकणार आहे, मी मागे राहू शकणार आहे, त्यावेळेस माझा धावा करा आणि स्वतःच्या मनाला ते सर्व काही इच्छित ठेवा जे तुम्हाला हवे आहे, कारण त्याचा मार्ग तुम्हाला लवकरच सापडेल. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुम्ही दुसऱ्याच्या काही कार्यांमध्ये खूप काही त्रास देण्याचा प्रयत्नही केला, जर दुसऱ्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला, तर ती दुखापत तुम्हालाही भोगावी लागेल. देव म्हणतात, कधीही मी त्या व्यक्तींना माफ करत नाही जो इतरांचे अहित चिंततो किंवा दुसऱ्यांचे वाईट चिंततो. जर तुम्ही या क्षणाला देखील हा संदेश संपूर्ण मनपूर्वक ऐकत असाल, तर उद्या जाऊन तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे, ज्यामुळे तुमचा संसार सुखी आणि आनंदी होणार आहे. तुमच्या मनातील त्या सर्व काही गोष्टी पूर्ण होणारे आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. कधी कधी तुम्ही जे हवे आहे ते मागण्याऐवजी दुसऱ्यांचे अहित मागू इच्छिता, पण त्याच वेळेला मी तुम्हाला सावध करतो की असे कधीही करू नका. दुसऱ्यांचे अहित शोधण्यापेक्षा आपले हित कशात आहे ते शोधणे अत्यंतिक आवश्यक आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला आतून बाहेरून जाणतो. कधी कधी तू तुझ्या प्रश्नांना घेऊन इतका उतावीळ होतो की तुझ्या मनात काय आहे ते तू त्या सर्व काही गोष्टीतून सांगून टाकतोस. बाळा, मला माहीत आहे वेळ कठीण आहे, पण ती निघून जाईल, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला त्या सर्व काही पापांपासून मुक्त करत आहे जे तुझ्या जीवनात संघर्ष निर्माण करत आहे. परंतु तरीही आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण देव जेव्हा तुमची मदत करतात, जेव्हा चांगले काहीतरी तुमच्यासाठी ओळखून येते की तुमच्यासोबत आता काहीतरी चांगले घडणार आहे, त्यावर विश्वास ठेवा. तुमचे प्रेम अधिक वाढणार आहे, तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे. त्या क्षणाला स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या नात्यावर देखील.
तो आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला कळावे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून त्याने आपल्या जीवनात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याचे आभार मानावे. देव हा काही दूरचा देव नाही जो फक्त स्वर्गात किंवा पुस्तकात अस्तित्वात आहे, तर तो इथे आत्ता तुमच्या आजूबाजूला असेल किंवा तुमच्या सर्वच गोष्टी ऐकत असेल. जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. देवावर विश्वास ठेवण्याआधी तुम्हाला स्वतःवरही विश्वास ठेवणे तितकाच आवश्यक आहे. देव तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहे. तुम्ही जर कुणाचे हित पाहत असाल तर देवही तुमचे हितच करणार आहेत. तुम्ही आनंदी वृत्तीने जे काही करू इच्छिता त्यात तुमचेच भले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयापेक्षा तुम्हाला काय हवे आहे हेच पाहू लागता तेव्हा त्यातून फक्त स्वार्थ बाहेर पडतो. म्हणूनच कधीकधी भविष्याचा जास्त विचार करणेही तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकते. त्याऐवजी सध्या वर्तमानात तुम्ही काय करत आहात, तुम्ही कुणाबद्दल काय विचार करत आहात, तुम्हाला देवाने काय दिलेले आहे, त्यात तुम्ही किती आनंदी आहात हे बी पाहणे तितकेच आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या चांगल्या जगण्यासाठी शरीर दिले आहे. त्याचे सर्व काही व्यवस्थित करा आणि आपल्या शरीरावर, आपल्या मनावर ताबा मिळवा, संयम मिळवा. कारण तुमच्या हातून, तुमच्या मनातून ते पाप कर्म घडू नये ज्यामुळे तुम्हाला काही त्रास पुढे जाऊन होऊ शकतील. यासाठी चांगल्या गोष्टी करणे सुरू करा, चांगले कर्म करणे सुरू करा. कारण जेव्हा देव तुमच्यासोबत राहून तुमच्या जवळून काही चांगले कर्म करून घेऊ इच्छितात तर त्यासाठी तत्पर व्हा. आणि स्वामी म्हणतात, बाळा, मी तेव्हाच ते कार्य तुला देऊ इच्छितो जेव्हा ती देवाची इच्छा आहे. जर तुझी ही इच्छा आहे की तुला ते चांगले कार्य करायचे आहे आणि तुझी बुद्धीही त्या कार्यात मन लावते तर मी ते कार्य तुला सोपवतो. पण तुझीही तू तयारी ठेव की ते कार्य तुला करायचे आहे. बाळा, तेव्हाच ते कार्य तुला प्राप्त होईल. देवाची इच्छा असतानाही तुम्ही जर त्या गोष्टींसाठी इन्कार करत असाल तर ते चुकीचे ठरेल. म्हणूनच देव जे काही तुम्हाला कार्य सोपवत आहेत, जर तुमच्या हातून काही चांगलं घडणार असेल तर ते होऊ द्या. कारण ती देवाची मोठी इच्छा असेल. त्यातून तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, देवाने आपल्याला पृथ्वीवर सर्व काही दिले आहे, पण तुम्हाला त्यातून काय हवे आहे आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत हे तुम्ही पाहत असता. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मूल म्हणून तुमची पूर्ण क्षमता जगावी आणि त्यातील जोपर्यंत आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपण आपल्या जीवनात नेहमी परीक्षा आणि अडथळे अनुभवू शकतो. काही कारणांमुळे तुम्हाला जर अडथळे येत असतील तर तुम्ही देवाची प्रार्थना करून त्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी मनोमन प्रार्थना करा. कारण देव तुमचे मागितलेले ते तुम्हाला सर्व देणार आहेत आणि तुमची प्रार्थनाही ऐकल्या जाणार आहे. यावर विश्वास ठेवा. देव तुमचे प्रेम, तुमची आपुलकी आणि तुम्हाला असलेले नाते जे तुम्हाला हवे आहेत ते सर्व काही देतील. तेव्हा देवावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाने तुमची बाजू मजबूत करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित केले आहे. चमत्कारांचा अनुभव येण्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात हे विसरू नका. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. आज रात्रीतून येणारे आशीर्वाद हे तुमच्या दिशेने येत आहेत. ते तुमच्यासाठी चमत्कारही घडवू शकतात. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतील तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे. तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास आहे. होय, मी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतो असे टाईप करा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा ऐकणारे मन पवित्र होईल. स्वामींची शक्ती अफाट आहे, अनंत आहे. स्वामींची शक्ती तुम्हाला मिळत आहे. हा संदेश तेव्हाच तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्या मनातली नकारात्मक ऊर्जा नाहीसी करण्यासाठी हा संदेश स्वामींनी तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे. तेव्हा मनपूर्वक याचा स्वीकार करा आणि स्वामींची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा. माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जितके वेळा कराल तितके वेळा तुम्ही स्वतःसाठी सुख,
आणि आनंदाचे द्वार उघडून घ्याल तेव्हा निरंतर हा मंत्र जपत राहा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मंत्र आहे. तुम्ही जितके वेळा याला प्रेमाने श्रद्धेने म्हणत राहाल तितकेच तुमचे कार्य अडथळे सर्व काही दूर होऊन जाईल आणि तुमचे कार्य पूर्ण होईल. शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे, कारण या संदेशात देव तुझ्या हाकेला धावला आहे असे तुला जाणवू लागेल. काही काळातच तुमच्याकडे आनंदाची बातमीही येणार आहे, ज्यासाठी तुम्हाला तयार करण्यात येत आहे. जेव्हा देव तुमची बाजू राखतात तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत काहीतरी घडू लागते, जे तुमच्या विचारांच्याही पलीकडे असते. तर मग होय म्हणून टाईप करा आणि देवांचे आशीर्वाद मला हवे आहे असे टाईप करायला विसरू नका. देवानी तुमच्याकडे धाव घेतली आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे. शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घेतला आहे तर तुझ्या जीवनात आता अद्भुत परिवर्तन, सुखद परिवर्तन होणार आहे. तुझी काळजी लवकरच दूर होणार आहे. माझे आशीर्वाद तुझे कार्य पूर्ण करतील. आता शांत राहा, कारण तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे. तुला हवे असलेले आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. बाळा, निश्चिंत राहा, कारण देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. याचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तुझ्यासाठी मी असे द्वार उघडत आहे जिथून सुख, समाधान, आरोग्य, आनंद, प्रेम, आपुलकीची भावना आणि आदराची भावना तुझ्यासाठी येत आहे. तू ज्यासाठी तरसत आहेस ते तुला आता लवकरच प्राप्त होणार आहे. निश्चिंत राहा. स्वामींचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकला आहे. तुम्ही भाग्यशाली आहे. स्वामींचा हा दिव्य संदेश तुम्ही स्वीकार केला आहे तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या प्रेमात श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींची कृपा निरंतर तुमच्यावर हो. तुमची संकटे दूर होत तुमच्यासाठी सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद योग हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.